नमस्ते मैत्रिणींनो. वजन कमी करताना चहा प्यायचा की नाही प्यायचा हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल, बरोबर आहे ना? बऱ्याच मैत्रिणींना वजन कमी करताना चहा प्यायचा का नाही प्यायचा हा प्रश्न पडलेला असतो. तर सुरुवातीला मला पण हा प्रश्न पडलेला होता. आता माझ्याकडे जे मैत्रिणी येतात त्यांना पण हाच प्रश्न पडलेला असतो. वजन कमी करण्याची सुरुवात करायची आहे, पण मग चहा बंद करायचा, घ्यायचा का नाही चहा वजन कमी करताना, बरोबर आहे ना? बरेच प्रश्न पडलेले असतात. तर तुम्हाला वजन कमी करताना, वजन कमी करण्याची सुरुवात करताना चहा प्यायचा का नाही प्यायचा? ह्या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो बघा, चहा हा जो विषय आहे ना, तो आपल्या खूप जिव्हाळ्याचा आहे. बरेच जण चहा प्रेमी असतात. चहा खूप आवडतो. सकाळी उठल्यानंतर जोपर्यंत आपण चहा घेत नाही तोपर्यंत फ्रेश वाटत नाही. बरोबर आहे ना? आपलं कधी-कधी डोकं दुखत असलं तर मस्त एक गरम-गरम चहा प्यायचा, तो पण आल्याचा, म्हणजे फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर आपण कुठे पाहुणे गेलो किंवा आपल्या घरी पाहुणे आले, तर सुरुवातीला आपल्याकडे चहा पाण्याचाच काय असतो, पाहुणचार असतो. तर अशा पद्धतीने चहा जो आहे तो खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण आनंदामध्ये असलो किंवा स्ट्रेसमध्ये असलो, कुठे प्रवास करत असलो तरी आपण चहा घेतो. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये असल्यावर थोडासा ब्रेक झाला की सर्वजण एकत्र मिळून छान चहा घेतात आणि छान गप्पा मारतात. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर काही मैत्रिणी कुठेतरी फिरायला गेल्या, तिथं पण कुठेतरी चहाचा स्टॉल थांबला, चला चला आपण चहा घेऊया. आणि छान चहा घेता घेता ज्या गप्पा होतात ना, त्या खरंच खूप वेगळ्याच असतात. बरोबर आहे ना? चहासोबत. तर अशा पद्धतीने आपला जो चहा आहे तो खूप जिव्हाळीचा विषय आहे. आणि प्रत्येक जण जे चहा लवर आहे त्यांना वजन कमी करताना चहा सोडावासा वाटत नाही. चहा न सोडता वजन कमी करू शकतो का? बरोबर आहे ना? असे बरेच जणांना प्रश्न पडलेले असतात. पण माझा जो अनुभव आलेला आहे वजन कमी करताना, ज्यावेळेस आपण चहा पिऊन सुद्धा वजन कमी करू शकतो. तुम्हाला खोटं वाटेल. मी काय म्हणते? वजन कमी करताना आपण चहा पिऊन सुद्धा वजन कमी करू शकतो आणि हे शक्य आहे. फक्त ते आपण व्यवस्थितरित्या केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, तुम्ही वजन कमी करत असाल आणि तुम्ही खूप चहाप्रेमी असाल, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण चहा घेतो, बऱ्याच वेळा काय होतं, काही मैत्रिणी ज्या आहेत ना, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा सुरुवातीला चहा पितात. बरोबर आहे ना? त्याच्यानंतरच त्यांची कामाची सुरुवात होते. चहा पिल्यानंतर डोकं दुखणार, थोडासा असा आळसपणा वाटणार. तर फक्त ही सवय आपल्याला बदलायची आहे. तुम्ही जर सकाळी-सकाळी उठून चहा घेत असेल ना, तर ही चुकीची सवय आहे. तर ही जी सवय आहे ना, तुम्ही बदला. सुरुवातीला पाहिजे तर तुम्ही उपाशीपोटी चहा घेऊ नका. त्या अगोदर तुम्ही 2 काजू, 2 बदाम, 2 खजूर खा किंवा थोडंसं काहीतरी तुम्ही नाश्ता वगैरे बनवलेला असेल, पोहे, उपीट हे खाऊन घ्या आणि त्याच्यानंतर अर्धा किंवा 1 तासाने चहा घ्या. फक्त चहा पिण्याची जी उपाशीपोटी सवय आहे ना, ती तुम्ही बदला. आणि चहा साखरेचा प्यायचा का गुळाचा प्यायचा? हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि चहाची रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे, की मी वजन कमी करताना मला कधीतरी वाटलं तर मी चहा घेते किंवा माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात वजन कमी करताना, काही मैत्रिणींचा चहा सुटलेला नाहीये. अजून पण त्या चहा घेत आहेत, पण छान पद्धतीने वजन कमी करतायत. त्यांचे रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण अजून त्यांचे रिझल्ट बाकी आहेत. छान आलेले आहेत रिझल्ट. पण तरी अजून चांगले रिझल्ट आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याच्यातल्या काही मैत्रिणी ज्या आहेत ना, त्या अजूनही चहा घेतात. मग त्यांना जी रेसिपी दिलेली आहे किंवा त्या जसा चहा बनवून पितात वजन कमी करताना, ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मैत्रिणींनो, फक्त चहा उपाशी पोटी न घेता तो तुम्ही नाश्त्यानंतर घ्या, अर्धा किंवा 1 तासानंतर घ्या. नाश्ता झाल्यानंतर लगेच पण घेऊ नका. त्याच्यामध्ये अर्धा तासाचा किंवा 1 तासाचा काय ठेवा, अंतर ठेवा. ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का? सकाळी उठल्यानंतर आपली अंघोळ झाली का आपण त्यावेळेस 1 कप चहा करून घेतो. त्याच्यानंतर आपले घरातले बाकीचे उठले का त्यांची अंघोळ वगैरे झाली का त्यांना चहा बनवतो आणि मग त्यांच्यासोबत 1 कप चहा होतो. झाला 2 कप चहा. परत कोणीतरी पाहुणे आले आपल्याकडे. अरे बापरे! 2च कप चहा ठेवायचा होता पण 3 कप झाला. तो 1 कप काय केला? परत आपण पिला. आता झाले 3 कप चहा. परत 4 ते 5 वेळाचा टाईम आला. आता चहा ठेवायचा आहे. परत त्यावेळेला काय केला? छान चहा बनवला. मस्त आल्याचा, वेलची टाकून छान कडक आणि तो पण चहा घेतला. 4 वेळा चहा झाला. परत चुकून आपण बाहेर कुठेतरी गेलो, पाहुण्यांकडे गेलो आणि मग तिथे पण आपलं पाहुणचारासाठी 1 कप चहा आला. 5 कप चहा झाला एका दिवसामध्ये. आणि विचार करा, प्रत्येक वेळा साखर वगैरे किती टाकली असेल त्याच्यात. मग जी साखर आहे ना, ती आपल्याला वजन कमी करताना अडचण देते. बरोबर आहे ना? मग 5 कप चहा घेताय दिवसातून, तर मग त्याच्यातले 3 कप चहा कमी करा. दिवसातून 2च कप चहा घ्या किंवा मग 4 कप चहा कमी करा आणि दिवसातून 1च कप चहा घ्या. असं शक्य झालं
तर तुम्ही इतकं कमी प्रमाण करा चहाचं. बघा तुमचं वजन कसं कमी होतंय ते. बऱ्याच जणांना चहा प्रेमी जे आहे त्यांना चहा सुटतच नाही वजन कमी करताना. ते वजन कमी करण्याचं सोडतील, पण चहा सोडायचे नाही. बरोबर आहे ना? आणि काही जणांचं काय असतं माहिती आहे का? चहा प्यायचा म्हणजे तो खूप खूप मोठा कप असतो आणि तेवढा मोठा कप भरून ते चहा पितात. तुम्ही चहाचं लिमिट ठेवा. एक छोटा कप ठेवा आणि तितका चहा घ्या तुम्ही. बघा वजन कमी करताना तुम्ही चहा पिऊ शकता. पण त्याच्यात काही थोडेसे नियम स्वतःला लादा. बरोबर तुमचं वजन कमी होणार आहे. तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही तुमचं वजन कमी करताना. आणि प्रश्न पण पडणार नाही, की वजन कमी करताना चहा प्यायचा की नाही प्यायचा? बरोबर आहे ना? त्या मैत्रिणींनो जास्तीत जास्त आपण साखरेचा चहा करतो आणि साखर पण खूप प्रमाणाच्या बाहेर वापरतो. बरोबर आहे ना? आणि दिवसभरातून जर समजा आपलं 5 वेळा चहा होत असेल, तर तुम्ही विचार करा किती चमचे साखर त्या चहामध्ये जात असेल. मग त्याच्यासाठी तुम्ही चहा साखरेचा न बनवता त्या ठिकाणी गुळाचा चहा बनवा. आता बऱ्याच जणांचा चहा गुळाचा बनवता आणि तो फुटतो. बरोबर आहे ना? चहा बनवता येत नाही गुळाचा चहा. तर अशा वेळेस तो चहा कसा बनवायचा? त्याची पण रेसिपी मी तुम्हाला देते पुढे. तर ती तुम्ही बघा, बनवून बघा आणि खूप छान लागतो गुळाचा चहा. त्याच्यामध्ये छान आलं, वेलची टाकून तुम्ही छान गुळाचा चहा बनवू शकता आणि तो एन्जॉय करू शकता. दिवसातून 1 वेळा किंवा 2 वेळा. फक्त काय करायचंय तुमचं जे चहाचं प्रमाण 5 ते 6 कप होत असेल तर ते कमी करा. तुम्ही जॉबला जात असाल, दुसऱ्या ठिकाणी जात असाल, तर तिथला तो जो चहा होतो 2 किंवा 3 वेळेचा, तर तो कमी करा. तुम्ही शॉपमध्ये कामाला असाल किंवा तुमचं स्वतःचं शॉप असेल, तिथं पण खूप चहा होतो. चहावाला येतो, "साहेब, मॅडम चहा घ्यायचा का?" मग आपण काय करतो? तो चहा घेतो. अशीच माझ्याकडे एक मैत्रीण आहे, की तिचं छान फेट्याचं असं दुकान आहे. मस्त फेटे तयार करते नवरदेवाचे ते आणि खूप छान दुकान आहे त्यांचं. तर मैत्रिणींनो, त्यांच्या दुकानामध्ये पण त्यांचा दिवसभरातून 6-7 वेळेला चहा होत होता. त्यांचा आणि त्यांच्या मिस्टरांचा. ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या वजन कमी करण्यासाठी, तर त्या फक्त घरी चहा घेतात आणि दुकानात चहा घेते नाही. परत घरी आल्यानंतरच चहा बनवून पितात आणि तो पण गुळाचा घेतात. अशा पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस बदल केला आणि त्याच्यानंतर त्यांचं वजन छान कमी झालं. अशा पद्धतीने तुम्ही पण कुठेतरी जॉबला असाल, तुमचं स्वतःचं शॉप असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने चहा घेत असाल, तर तो चहा तुम्ही स्किप करा. घरी आल्यानंतर घ्या. त्या ठिकाणी तुम्ही दुसरं काहीतरी ज्यूस वगैरे घ्या, उसाचा रस घ्या, ताक घ्या. त्याच्यानंतर संत्रीचा ज्यूस वगैरे बाहेर मिळतो. अशा पद्धतीने काहीतरी ऑप्शन ठेवा. म्हणजे तुमचा जो चहा आहे, तो हळू स्किप होईल आणि दिवसातून 2च वेळा होईल. बरोबर आहे ना? तुम्ही घरच्या घरी छान गुळाचा चहा बनवा आणि तो चहा घ्या आणि त्याचं प्रमाण पण थोडंसं कमी करा. म्हणजे तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. बघा, तुमचा चहा पण पिला जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचं इकडे वजन पण कमी होणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही फायदे आहेत. बरोबर आहे ना? तुमचा चहा पण सोडावा लागणार नाही तुम्हाला. आहे का नाही मैत्रिणींनो? खूप सोपं आहे. फक्त वजन कमी करताना तुम्ही चहा साखरेचा बनवताय की गुळाचा बनवताय? त्याच्यानंतर तुम्ही किती प्रमाणात तो चहा घेताय? दिवसातून किती कप घेताय? याचं पण तुम्ही बघितलं पाहिजे प्रमाण. तर अशा पद्धतीने मैत्रिणी दिवसातून तुम्ही 1 किंवा 2 वेळा चहा घ्या. तो गुळाचा बनवा आणि त्याच्यानंतर हळू तुम्हाला बरोबर हळू गुळाचा चहा ज्यावेळेस तुम्हाला कधी-कधी आवडला नाही, तर तुम्ही एका वेळेचा तो परत स्किप कराल. फक्त एकच वेळ गुळाचा चहा घ्याल. बरोबर आहे ना? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही चहा कमी केला ना, तर तुमचं जे वजन आहे, ते बरोबर कमी होईल. आणि माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात, त्यांचा जो चहा आहे, ज्यांचा सुटत नाही, त्यांना गुळाचा चहा मी सांगते प्यायला. मग ते गुळाचा चहा पितात. मग नंतर हळू तो गुळाचा चहा 2 वेळा घेत असतील, तर त्या परत 1 वेळेला करतात. कारण की नंतर हळू त्यांना रिझल्ट दिसायला लागतोय ना. मग उगाच आपण काहीतरी चूक करण्यापेक्षा ती चूक सुधारली, तर आपलं वजन लवकर कमी होईल. हळू बरोबर कळतं. मग अशा पद्धतीने ज्या मैत्रिणी आहेत, त्या 1 वेळेला चहा घेतात आणि खूप छान रिझल्ट पण आहेत त्यांचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला गुळाचा चहा जमत नसेल, तर त्याची रेसिपी पुढे देतीच आहे. ती तुम्ही बघा आणि घरी करून बघा. अशा पद्धतीने तुम्ही जर समजा चहा बनवला आणि घेतला, तर तुमचं वजन पण कमी होईल. तर मैत्रिणींनो, चहा बनवताना खूप सोपं आहे. एक पातेलं घ्यायचंय, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय. नंतर त्याच्यामध्ये दूध ॲड करायचंय. तुम्हाला 1 कप चहा बनवायचा आहे किंवा 2 कप चहा बनवायचा आहे. मग त्याच्यात दूध आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चहा पावडर, वेलची, त्याच्यानंतर आलं टाकायचं आहे आणि आलं टाकल्यानंतर पूर्ण जे चहा पावडर आहे ती उकळून द्यायची आणि चहा जास्त उकळवायचा पण नाहीये. प्रमाणातच उकळवायचा आहे. उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर काय करायचंय त्याच्यात तुम्ही जे गूळ किसून घेतलेला आहे वेलीचा, तो गूळ टाकायचा आहे. शक्यतो मी जी गुळाची पावडर भेटते बघा, तर ती शक्यतो वापरायला सांगत नाही. मी पण वापरत नाही आणि बाकीचे जे मैत्रिणी आहेत वजन कमी करण्यासाठी येतात, त्यांना पण मी वापरण्यासाठी सांगत नाही. तर जी भेली येते गुळाची, ती भेली घ्यायची आहे आणि तिचा छान बारीक गूळ किसायचा आहे. सुरीने किसायचा आहे आणि त्याच्यानंतर गॅस बंद केल्यानंतर चमच्याने छान 1 किंवा 2 चमचे गूळ टाकायचे आहे
आणि त्याच्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि चहा गाळणीने गाळून तो चहा छान एन्जॉय करायचा आहे. म्हणजे तुमचा चहा पण पिला जाणार आहे आणि तुमचं वजन पण कमी होणार आहे. तर मैत्रिणींनो, जसं आपण वजन कमी करताना विचार करतो चहा प्यायचा की नाही प्यायचा, तसंच आपण विचार केला पाहिजे की बाकीचे जे पदार्थ आहेत, की जे बाहेरचे फास्ट फूड आहे, बेकरी पदार्थ आहे, मसालेदार पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ आहेत, तर हे पदार्थ खाल्ले पाहिजे की नाही खाल्ले पाहिजे, हे आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपण काय खातोय, काय पितोय याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. फक्त वजन कमी करायचं म्हटलं का लगेच आपलं कुठं लक्ष जातं? अरे बापरे! चहा प्यायचा की नाही प्यायचा? इथेच आपलं लक्ष जातं, बरोबर आहे ना? पण मैत्रिणींनो, तुम्ही जर समजा हे बाहेरचे फास्ट फूड, बेकरी पदार्थ, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, त्याच्यानंतर जेव्हा आपण चहा पितो त्यावेळेस जे बिस्किट, खारी खातो, तर हे पदार्थ काय करायला पाहिजे? स्किप करायला पाहिजे. हे पदार्थ घेऊ नका. याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे दिवसभरातला तुम्ही जो चहा घेताय, गुळाचा चहा घेताय सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळेला. मग हा चहा घेतल्यानंतर तुम्ही दिवसभरातून वजन कमी करण्यासाठी 1 तास व्यायाम करणारच आहेत, योगासने करणार आहेत, कोणतंही वर्कआउट तुम्ही करणार आहे. त्याच्यानंतर 1 तास चालणार आहे किंवा अर्धा तास चालणार आहे. मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी 2 वेळेला चहा घेऊ शकता. पण बाकीचे जे पदार्थ आहेत, ते ह्या ठिकाणी काय करा तुम्ही? स्किप करा. गोड पदार्थ स्किप करा. हेल्दी आहार घ्या वजन कमी करताना. म्हणजे तुमचं वजन पण कमी होणार आहे. तुम्ही 2 वेळेला चहा पण पिऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वजन कमी करण्याचं योग्य ते नियोजन केलं, तर तुमचं वजन काय होणार आहे? पटपट कमी होणार आहे. आणि तुमची शंका पण राहणार नाही की वजन कमी करताना चहा प्यायचा का नाही प्यायचा. मस्त तुम्ही छान गुळाचा चहा पिऊ शकताय. दिवसभरातून 1 किंवा 2 वेळेला छान एन्जॉय करू शकताय आणि तुमचं जे वजन आहे ते छान पद्धतीने कमी करू शकताय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात आणि ज्यांना चहा अजिबात सुटत नाही, त्या स्किप करूच शकत नाही त्यांचा चहा, इतक्या चहा लवर आहेत. तर त्या गुळाचा चहा घेतात आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, की जे मसालेदार पदार्थ, बेकरी पदार्थ, फास्ट फूड आहे, याच्यावर त्या कंट्रोल मिळवत आहे. पण 2 वेळेचा चहा त्यांना लागतोय. म्हटल्यावर त्या गुळाचा चहा घेताय, 1 तास माझ्याकडे रोज व्यायाम करतायत. म्हटल्यावर त्या 2 वेळेचा जो चहा आहे, त्याची सूट मी त्यांना देते, की तुम्ही 2 कप चहा पिऊ शकता आणि तो पण गुळाचा आणि त्यांचं वजन कमी होतंय. आणि माझा हा जो अनुभव आहे, तो अनुभवच मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मैत्रिणींनो, आता मी चहा घेते का नाही हे पण मी तुम्हाला सांगते. तर कधी-कधी मला जर वाटलं, समजा चहा प्यावासा वाटला, तर मी आज जो गुळाच्या चहाची तुम्हाला रेसिपी सांगितलेली, मी तसाच गुळाचा चहा बनवते आणि पिते. रोज मी चहा घेत नाही. कधीतरी मला वाटलं संध्याकाळी किंवा सकाळी असं वाटलं की चहा प्यावा, तर मी नाश्ता झाल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने तो चहा घेते. अशा पद्धतीने मी चहा घेत असते. उपाशीपोटी चहा घेत नाही. कारण की बऱ्याच वेळा पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो उपाशीपोटी चहा घेणं मी टाळते. त्याच्यासाठी मी रेग्युलर तर चहा घेत नाही. पण माझ्याकडे ज्या मैत्रिणी येतात, त्या मैत्रिणी चहा पिऊन पण वजन कमी करताय तो पण गुळाचा चहा घेताय. तर तो अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते. तर नक्कीच तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसभरातला 5 वेळचा 6 वेळचा चहा तुम्ही 1 ते 2 कपावरती आणा. तो चहा छान गुळाचा बनवा, छान एन्जॉय करा. आणि चहासोबत तुम्ही बिस्किट, खारी खात असेल तर ते स्किप करा. म्हणजे तुमचं जे वजन आहे ते छान कमी होईल. व्यायाम करा रोज आणि सात्विक आहार घ्या. बघा तुमचं वजन 100% कमी होईल. तर मैत्रिणींनो, वजन कमी करताना छान चहा एन्जॉय करा. वेळ असो काही गरजेचा असतो चहा, वेळ असो काही गरजेचा असतो चहा. वाजले घड्याळात 6 किंवा मग रात्रीचे 10, वाजले घड्याळात 6 किंवा मग रात्रीचे 10. सासूची कटकट कामाचं जरा पहा, सासूची कटकट कामाचं जरा पहा. पण मन राहील शांत असेल जर चहा, पण मन राहील शांत असेल जर चहा. नाही येत तुमचा राग कारण कैवारी माझा चहा, नाही येत तुमचा राग कारण कैवारी माझा चहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.